नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमा या दिवशी महात्मा कबीर यांचा जन्मदिवस किंवा जयंती आपण साजरी करत असतो। यावर्षी 22 जून 2024 रोजी ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस येतो आहे आणि म्हणून त्या दिवशी आपण महात्मा कबीरांची जयंती या ठिकाणी साजरी करणार आहोत। त्यानिमित्ताने त्यांच्या जीवन चरित्राचा थोडक्यात आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करतो आहोत। सर्वप्रथम मी महात्मा कबीर यांच्या प्रतिमेला आणि विचारांना मनपूर्वक अभिवादन करून या ठिकाणी त्यांच्या जीवन चरित्राच्या जागराला या ठिकाणी प्रारंभ करतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपले गुरु मानले त्या गुरूंच्या पैकी महात्मा कबीरांना देखील त्यांनी गुरु मानलं। जगातल्या इतक्या विद्वान व्यक्तिमत्वानं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा कबीरांना गुरु मानावं यावरून महात्मा कबीरांचं श्रेष्ठत्व आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही। अशा या महात्मा कबीरांच्या संबंधानं जर मी हिंदी या विषयाचा प्रोफेसर किंवा प्राध्यापक असल्यामुळे आमच्या हिंदी साहित्याच्या इतिहासामध्ये जो काही हिंदी साहित्याचा इतिहासाचं कालविभाजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये 1375 ते 1700 हा कालावधी भक्ती काल म्हणून सांगितला गेलेला आहे। आणि या भक्ती कालामध्ये आपल्याला माहित असेल की निर्गुण भक्ती काव्य लिहिलं गेलं, सगुण भक्ती काव्य लिहिलं गेलं। निर्गुण भक्ती काव्य लिहिणाऱ्यांच्या मध्ये ज्ञानमार्गी शाखा किंवा ज्ञानाला भक्तीमध्ये महत्व देणाऱ्या भक्तांच्या पैकी संतांच्या पैकी जर कोण असेल तर ते संत कबीर येतात। प्रेम मार्गाने निर्गुण भक्ती करणाऱ्यांच्या मध्ये सुफी संतांचा उल्लेख केला जातो। त्याचबरोबर भक्ती करत असताना सगुण भक्ती हा एक प्रकार आपल्याला पाहायला मिळतो। आणि या सगुण भक्तीमध्ये प्रभू रामचंद्रांची आणि श्रीकृष्णांची भक्ती करणारे दोन संप्रदाय किंवा मार्ग आपल्याला इथं पाहायला मिळतात। प्रभू रामचंद्रांची भक्ती करणारे जी शाखा आहे रामभक्ती शाखा तिला आपण म्हणतो, जे प्रमुख आहेत गोस्वामी तुलसीदास, आणि श्रीकृष्णांच्या भक्ती करणारी एक शाखा कृष्ण भक्ती शाखा आहे त्याचे प्रमुख आहेत सूरदास। आपल्याला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून निर्गुण भक्त आणि ज्ञानमार्गी शाखेचे प्रमुख असलेल्या संत कबीरांच्या संबंधानं या ठिकाणी आपण विचार करणार आहोत की नेमका कबीरांचं चरित्र आणि कार्य कशा पद्धतीचं आपल्या समोर आलेलं आहे। असं म्हणतात की भक्ती द्रविड उपजी लाये रामानंद, एक पंक्ती आलेले आहेत दोन, ज्यामध्ये काय सांगितलं गेलं बघा, भक्ती द्राविडी उपजी लाये रामानंद प्रकट कियो कबीरने सप्तदीप नवखंड। द्राविड भागामध्ये या भक्तीचा जन्म झाला आणि तिला इकडे आणण्याचं काम रामानंदांनी केलं, परंतु या भक्तीचा खऱ्या अर्थानं प्रचार आणि प्रसार करण्याचं नवखंडामध्ये जर काम कुणं केलं असेल तर ते महात्मा कबीरांनी केलं। असं कबीरांच्या कार्याचं वर्णनही आपल्याला वाचायला मिळतं आणि यावरून त्यांचं महत्व आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही आहे। ज्या कालावधीमध्ये कबीरांचा जन्म झाला किंवा ज्या कालावधीमध्ये कबीर कार्य करत आहेत त्या कालावधीची परिस्थिती काय आहे, तिथल्या सगळ्या समाज व्यवस्थेची, तिथलं सगळं सामाजिक आर्थिक राजकीय वेगवेगळ्या प्रकारचं चित्र आपल्याला अभ्यासात गेलं तर जास्तीचा वेळ होईल। म्हणून गोस्वामी तुलसीदासांच्या ज्या 4 ओळी त्यांनी रचल्या त्यावरून त्या काळातल्या परिस्थितीचं मला असं वाटतं की भान आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाहीये। काय म्हणतात बघा त्या परिस्थितीबद्दल, खेती न किसान को भिकारी कोण भीक भली, खेती नो किसान को भिकारी कोण भीक भली, बनीन को बनीज न चाकर को चाकरी, बनीन को बनीज न चाकर को चाकरी, जीविका विहीन लोग सिद्धमान सोच बस, जीविका विहीन लोग सिद्धमान सोच बस, कहे एक एकन सो कहाँ जाई का करी, कहे एक एकन सो कहाँ जाई का करी। कवितावलीमध्ये या ठिकाणी तुलसीदासांनी त्या काळातल्या सामाजिक परिस्थितीचं आर्थिक परिस्थितीचं वर्णन या पदावलीमधनं केलेलं आपल्याला दिसून येतं। ते म्हणतात की त्या काळामध्ये शेतकऱ्यांची अवस्था काय होती, खेती न किसान को,
शेतकऱ्यांच्याकडं कसायला शेती नाहीये, भिकाऱ्यांना सुद्धा भीक त्या कालावधीमध्ये मिळत नाहीये, भिकारी कोण भीक. त्याचबरोबर व्यापाऱ्यांची अवस्था तशाच पद्धती झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं चांगल्या दर्जेदार उपजीविका करण्याची परिस्थिती तिथे नाहीये. काय खावं, कसं राहावं, अशा प्रकारची एकंदर सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती कबीरांच्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि म्हणून सगळीकडेच पतन चालू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. शासक वर्ग शोषणामध्ये गर्क झालेला आहे, राजकर्ते दंड देण्यामध्ये गर्क झालेले आहेत, तीर्थस्थानाच्या ठिकाणी भ्रष्टाचार आणि पाखंडाचं स्तोम माजलेलं आपल्याला दिसून येतं. विदेशी संस्कृतीचं आक्रमण स्वदेशी संस्कृतीवर होताना दिसत आहे. हिंदू समाज अंधश्रद्धा, अज्ञान, रूढी परंपरा, सांप्रदायिकतेमध्ये अडकलेला आहे. बाहेरचं आक्रमण वाढत गेलेली आहेत. एवढंच नाही तर हिंदू धर्मामध्ये किंवा इथल्या भारतीयांच्या मध्ये जातीवाद मोठ्या प्रमाणावर बोकाळलेला दिसतो आहे. आणि अशा वेळी सर्वच क्षेत्रातल्या लोकांना पुन्हा एकदा जोमानं उभं करणं अत्यंत महत्वाचं ठरणार होतं. आणि ते काम तत्कालीन संतांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. महाराष्ट्राचा विचार केला तर संत ज्ञानदेव असतील, संत नामदेव असतील, संत जनाबाई असतील, संत गोरा कुंभार असतील. त्याचबरोबर उत्तर भारतामध्ये जर आपण विचार केला तर गोस्वामी तुलसीदास असतील, सुरदास असतील, रैदास असतील. आणि ज्यांच्या चरित्राचा आपण मागोवा घेतोय ते महात्मा कबीर असतील. या सगळ्यांनी या सगळ्या बिकट परिस्थितीतून त्या काळातल्या माणसांना बाहेर काढण्याचं काम आणि एका अर्थानं आध्यात्मिक लोकशाही निर्माण करण्याचं काम केलेलं आपल्याला कधीही विसरता येण्यासारखं नाहीये. अत्यंत महत्वाचं काम त्या समाजातल्या खचलेल्या लोकांच्या मनामध्ये पुन्हा जिजीविषा निर्माण करण्याचं काम या संतांनी केलं. आणि त्यामध्ये अग्रणी नाव आपल्याला महात्मा कबीरांचं निश्चितपणे घ्यावं लागतं. असा या महात्मा कबीरांच्या चरित्राचा आढावा घेत असताना एक गोष्ट आपल्याला प्रामुख्याने लक्षात येते की कबीरांच्या चरित्राबद्दल अनेक मतांतर आपल्याला पाहायला मिळतात. त्या मतांतरांचा मागोवा घेत आपण त्यांचं चरित्र या ठिकाणी पाहणार आहोत. त्यांच्या जन्माच्या बद्दल जे सांगितलं गेलेलं आहे, अंतसाक्ष आणि बाह्य साक्ष या दोन्हींचा धांडोळा घेतल्यानंतर लक्षात येतं केवळ एका ठिकाणी त्यांनी आपल्या जन्माबद्दलचा उल्लेख एका ओळीत केलेला आहे. बाकी त्यांची स्वतः जन्माबद्दल कुठं लिहिलेलं दिसत नाहीये. ते एका ठिकाणी असं म्हणतात की गुरु प्रसादी जयदेव नामा, गुरु प्रसादी जयदेव नामा, भगती के प्रेम इनही है जाना, भगती के प्रेम इनही है जाना. म्हणजे काय तर कबीर या ठिकाणी सांगतात की मी जयदेव आणि नामदेवांच्या नंतर या भक्तीच्या क्षेत्रातलं काम केलेलं आहे. यावरून एक गोष्ट लक्षात येते की कबीरांचा जन्म हा जयदेव आणि संत नामदेवांच्या नंतर झालेला आपल्याला दिसून येतो. जयदेवांचा कालावधी जर आपण बघितला तर ते 12व्या शतकामधले आहेत आणि संत नामदेवांचा कालावधी जर आपण बघितला तर 13व्या शतकाच्या शेवटच्या चरणामध्ये संत नामदेव होऊन गेलेले आहेत. म्हणजे 13व्या शतकाच्या शेवटच्या नंतर कबीरांचा या ठिकाणी जन्म झालेला आहे. या दोन ओळींच्या वरून आपल्याला निश्चितपणे असं म्हणता येतं. त्यांच्या कार्यकाळाबद्दल अनेक प्रकारचे संवाद सांगितले गेलेले आहेत, परंतु बऱ्याच अंशी ज्या सांगण्यामध्ये सत्यता वाटते ते म्हणजे संवत 1455 किंवा 1456 हा त्यांचा जन्मकाल मानला गेलेला आहे, जन्मवर्ष मानलं गेलेलं आहे. आणि याबद्दल स्वतः कबीरांनी देखील त्यांचं पदही या ठिकाणी प्रसिद्ध आहे. ते म्हणतात 1455 साल गए, 1455 साल गए, चंदवार एक ठाट ठये, 1455 साल गए, चंदवार एक ठाट ठये, जेठ सुदी बरसायत को पूरनवासी तिथि प्रकट बहे, जेठ सुदी बरसायत को पूरनवासी तिथि प्रकट बहे. अशा पद्धतीनं ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला आणि 1455 जन्म झाला असा एक उल्लेख त्या पंक्तीवरनं आपल्या लक्षात घेता येतो. म्हणून संवत 1455 या 56 हा महात्मा कबीरांचा जन्म झालेलं वर्ष म्हणून आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. कबीरांचा जन्म संवत 1455 मध्ये ज्येष्ठ पौर्णिमा सोमवार या दिवशी झाला अशा पद्धतीचा किंवा 1456 मध्ये झाला अशा प्रकारचा मतप्रवाह
आणि यापेक्षा अनेक वेगळे मतप्रवाह देखील आहेत, पण ह्या मतप्रवाहाला अधिकचं महत्व दिलं जाताना आपल्याला दिसून येतं. जसं त्यांच्या जन्माच्या वर्षाच्या बद्दल एक मत नाही आहे, तशा पद्धतीनं त्यांच्या जन्मस्थानाच्या बद्दल देखील एक मत आपल्याला दिसत नाही आहे. त्यांचा जन्म नेमका कुठं झाला याबद्दल 3 मतप्रवाह आपल्याला पाहायला मिळतात. काही जणांचं म्हणणं असं आहे की त्यांचा जन्म मगहरमध्ये झाला, काही जणांचं म्हणणं असं आहे की त्यांचा जन्म काशीमध्ये झाला, काही जणांचं म्हणणं असं आहे की आजमगड जिल्ह्यातील बेलहरा या गावात त्यांचा जन्म झालेला आहे. म्हणजे त्यांच्या जन्माबद्दलचे 3 ठिकाणं प्रामुख्यानं सांगितली गेलेली आहेत. हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. परंतु शेवटी आपल्याला एवढंच म्हणता येईल की काशी किंवा जवळील गावामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. जन्मभर ते काशीमध्ये राहिले आणि अंतकाळ जवळ आल्याच्या नंतर मात्र ते मगहरला गेलेले आहेत. हेच म्हणणं मला असं वाटतं की जरा सत्यतेच्या अधिक जवळचं ठरणार आहे आणि म्हणून हेच मत आपण ग्राह्य धरणं महत्वाचं आहे. त्यांच्या जातीच्या बद्दलचा जर विचार केला तर त्यांची असामान्य बुद्धिमत्ता पाहून काही लोक त्यांना ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आले असं म्हणतात. परंतु त्यांच्या रचनांच्यावरून लक्षात घेतलं तर जुलाहा या जातीमध्ये त्यांचा जन्म झाला, जो की मुसलमानामध्ये विणकाम करणारी, कपडे बुणणारी जी जमात असते तिला जुलाहा असं म्हटलं गेलेलं आहे. काही ठिकाणी कोरी असा उल्लेख कबीरांनीच केलेला आहे, जुलाहा असा उल्लेख कबीरांनीच आपल्या रचनांच्या मध्ये केलेला आहे. हिंदू विणकर जे आहेत त्यांना कोरी म्हटलं जातं आणि मुस्लिम विणकर जे आहेत त्यांना जुलाहा म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं त्यांच्या जातीबद्दल देखील एकमत नाही आहे, परंतु जुलाहा हा उल्लेख सर्वानुमते किंवा अधिकच या म्हणण्याला लोकांनी पसंती दिलेली आपल्याला दिसून येते आहे. कबीरांच्या नावाबद्दल देखील चर्चा जर करायची ठरवली तर असं सांगितलं जातं की कबीराचा जन्म हाताच्या अंगठ्यापासून झाला, म्हणून त्यांना करवीर किंवा कबीर म्हणू लागले, असा एक मतप्रवाह कबीर या नावावरून सांगितला गेलेला आहे. कबीर का नाव पडलं तर कबीरांचा जन्म अंगठ्यापासून झाला आणि त्याला अंगठ्यालाच करवीर असं म्हटलं जातं आणि त्याचा अपभ्रंश होऊन कबीर झालं, असंही कबीरांच्या नावाच्या बद्दल एक मतप्रवाह आहे. दुसरा मतप्रवाह असा सांगितला जातो की कबीरांचा जेव्हा नामकिरण विधी करायचं निश्चित करण्यासाठी ते काजींच्याकडे गेलेले आहेत आणि काजीकडे गेल्याच्या नंतर त्यांनी कुराण उघडलं म्हणे त्या काजींनी कबीराचं नाव ठेवण्यासाठी. तेव्हा त्यांच्या सर्वप्रथम जर कबीर शब्द त्या कुराणामध्ये दिसला आणि म्हणून काजीनं या बाळाचं नाव कबीर अशा पद्धतीनं ठेवलं, असाही एक मतप्रवाह कबीराच्या जन्माच्या संबंधानं आलेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तिसरा एक मतप्रवाह असं सांगितला जातो की कबीर हा अरबी शब्द आहे. कबीर शब्द कसा आहे तर कबीर हा अरबी शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे महान. कबीर या शब्दाचा, अरबी शब्दाचा मराठीत अर्थ काय होतो? महान. हा शब्द ईश्वराचं विशेषण आहे. हा अर्थ कबीरांना माहीत होता, म्हणून त्यांनी कबीर हे नाव धारण केलं, असा तिसरा मतप्रवाह कबीर या नावाच्या संबंधाने आलेला आहे. हे देखील आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. कबीराच्या परिवाराच्या संबंधाने जर आपला विचार करायचा झाला तर त्यांच्या जन्माबाबत 3 मतप्रवाह सांगितले गेलेले आहेत. कबीर हे दिव्य तेजापासून निर्माण झालेले महापुरुष होते असंही सांगितलं गेलेलं आहे. कबीराचा जन्म कसा झाला तर कबीर हे दिव्य तेजापासून निर्माण झालेले आहेत असा एक मतप्रवाह सांगितला जातो. दुसरा मतप्रवाह असा आहे की नीरू आणि निमाने कबीरांचा सांभाळ केलेला आहे. एका विधवा ब्राह्मणीच्या या ठिकाणी पोटी गर्भ राहिला आणि तिनं लोकलाजस्तव या गर्भाला वाहत्यात पाण्यात सोडलं आणि खाली नीरू निमा नावाचे जुलाह होते, त्यांनी या बाळाला घेऊन आले आणि त्याचा प्रतिपाळ केला, अशाही प्रकारची एक कथा त्यांच्या संबंधानं सांगितली गेलेली आहे. म्हणून नीरू आणि निमाने कबीरांचा सांभाळ केला असंही त्यांच्या आई वडिलांच्या संबंधानं सांगितलं गेलेलं आहे. कबीर हे नीरू व निमाचे औरस पुत्र होते असाही त्यांच्याबद्दलच एक मतप्रवाह आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीनं त्यांच्या जन्माच्या संबंधाने विचार प्रवाह आलेले आहेत. कबीरांच्या पत्नीच्या संबंधाने विचार केला तर असं सांगितलं जातं की कबीराच्या पत्नीचं नाव लोई अशा पद्धतीचं आहे. तिचे विचार कबीरांशी जुळत नव्हते असं सांगतात. लोई ही वनखंडी नावाच्या बैराग्याने सांभाळलेली मुलगी होती. ही कापसात लपेटलेली मिळाली म्हणून हिचं नाव लोई अशा पद्धतीनं ठेवण्यात आलं, असाही एक विचार त्यांचं चरित्र वाचन करताना लक्षात येतो.
परंतु कबीरपंथी जे लोक आहेत ते मात्र कबीराला अविवाहित मानतात. त्यांचं म्हणणं असं आहे की कबीरांचा विवाहच झालेला नाही आहे, ते अविवाहित आहेत, असा मतप्रवाह कबीरपंथी लोकांचा आज देखील आपल्याला पाहायला मिळतो. गुरुग्रंथ किंवा ग्रंथ साहेब या ग्रंथामध्ये जे वर्णन आलेलं आहे ते मात्र कशा पद्धतीचं आहे बघा. बूढ़ा बंस कबीर का उपजा पूत कमाल, बूढ़ा बंस कबीर का उपजा पूत कमाल, हरि का सुमिरन छांडी के घर ले आया माल, हरि का सुमिरन छांडी के घर ले आया माल. अशा पद्धतीनं ग्रंथ साहिब मध्ये ही ओळ त्यांच्या मुलाच्या संबंधानं, परिवार कमालाच्या संबंधानं आलेली आहे. काहींनी कबीरांना 2 बायका असल्याचे सांगितलेलं आहे. एकीचं नाव लोई आणि दुसरीचं नाव धनिया. त्या धनियालाच रमजनिया असंही नाव असल्याचं सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु अधिकतर कबीरांच्या लोई या पत्नीबद्दलचाच विचार अनेक ठिकाणी आपल्याला आलेला दिसतो. आता कबीरांच्या पुत्रांच्या बद्दल, अपत्यांच्या बद्दल जर आपण त्यांच्या चरित्राचा धांडोळा घेतला तर काय दिसतं? बऱ्याच ठिकाणी तर कमाल हा पुत्र आहे, कमाली ही पुत्री, असं एक मुलगा आणि एक मुलगी त्यांना होती असं सांगितलं गेलेलं आहे. काही जण सांगतात की कबीरांना 4 लेकरं होती, कमाल आणि निहाल, त्याचबरोबर कमाली आणि निहाली, अशा प्रकारची 4 अपत्य असल्याचं काही जणांनी सांगितलेलं आहे. परंतु जास्तीत जास्त कमाल या अपत्याचा जास्त उल्लेख असलेला आपल्याला पाहायला मिळतो. असं म्हणतात की या 4 लेकरांच्या पैकी एकच जिवंत राहायला, ज्याचं नाव कमाल आहे, ज्याचा उल्लेख मी यापूर्वी आपल्याकडे केला. कबीर कुठला व्यवसाय करत होते याबद्दलचा धांडोळा घेताना लक्षात येतं की कबीर हे विणकर जुलाहा होते. जुलाहाचं काम, कपडे विणण्याचं काम कबीर करत होते. त्यांच्या अनेक रचनांच्या मध्ये अशा प्रकारचा उल्लेख आलेला देखील आपण पाहिलेलंच आहे. देशाटनच्या संबंधानं काय विचार आला तेही आपल्याला पाहणं महत्वाचं आहे. कबीरांची तीर्थक्षेत्रावरती कसल्याच प्रकारची श्रद्धा नव्हती. हिंदू किंवा मुसलमान कोणत्याही साधूच्या दर्शनाने स्वतःस भाग्यवंत मानण्याचं काम कबीरांनी केलेलं आहे. तीर्थक्षेत्रापेक्षाही साधू दर्शन हीच खरी अर्थानं तीर्थयात्रा आहे असं ते मानत होते. आणि म्हणून साधूच कबीरांच्या दृष्टीनं तीर्थ होते आणि साधूंचा सहवास हीच त्यांच्या दृष्टीनं तीर्थयात्रा होती, असं वर्णन त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नव्हे ते स्वतः म्हणतात, मथुरा जावे द्वारिका भावे जा जगन्नाथ, मथुरा जावे द्वारिका भावे जा जगन्नाथ, साधू संगती हरिभगती बिन, साधू संगती हरिभक्ती बिन कछून आवे हात. तू मथुरेला जा, द्वारकेला जा, कुठे जायचंय तिथं जा, परंतु साधूच्या संगतीशिवाय खऱ्या अर्थानं तुमच्या हाताला काहीही मिळणार नाहीये, अशा पद्धतीचं मत त्यांनी स्वतः व्यक्त केलेलं आहे. आणि म्हणून तीर्थक्षेत्राच्या बद्दल कबीर फार काही तीर्थयात्रा करत गेलेले आपल्याला दिसून येत नाहीये. जसं हे हिंदूंच्या बद्दल म्हणतात तसं त्यांनी काबा, जे मुस्लिम लोक जातात काबा या ठिकाणी, तर त्या यात्रेबद्दल देखील कबीर म्हणतात की तिथे जाणं सुद्धा काही महत्वाचं नाही आहे, कामाचं नाही आहे, ते सुद्धा व्यर्थ आहे. आणि याबद्दल त्यांची रचना अशी आहे, शेख सबुरी बाहिरा, शेख सबुरी बाहिरा क्या हज काबे जाई, शेख सबुरी बाहिरा क्या हज काबे जाई, जाकी दिल साबित नाही ताकऊ कहाँ खुदाई, जाकी दिल साबित नाही ताकयू कहाँ खुदाई. ज्याचं मन स्वच्छ नाहीये त्याने अशा ठिकाणी जाऊन काही उपयोग नाहीये. आणि म्हणून हिंदू असेल, मुसलमान असेल, तीर्थक्षेत्रांच्या पेक्षा संत संगतीला, साधू संगतीला महत्व कबीर देतात आणि त्यांच्या संगतीत राहणं हीच तीर्थयात्रा, अशा पद्धतीनं वर्णन त्यांनी केलं. असं जरी असलं तर कबीरांनी आपल्या आयुष्यामध्ये भगतपद, बुखारा, समरकंद या तीर्थ ठिकाणी ते गेलेले आहेत असं वर्णन येतं. ते गुजरातला देखील जाऊन आल्याचं वर्णन आलेलं आहे. रतनपूर, जगन्नाथपुरी आणि पंढरपूरला सुद्धा आले होते. भक्तिविजयमध्ये आपल्याला माहिती आहे की त्या जनाबाईच्या गौऱ्यांसाठी लागलेल्या भांडणाचा उल्लेख पंढरपूरला ते आल्यानंतरचा प्रसंग अनेक संत चरित्रांच्या मध्ये आपण ऐकतो. आणि यामुळे ते पंढरपूरला देखील येऊन गेलेले आहेत असाही त्यांच्या चरित्रामध्ये उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. मुळात कबीरांचा स्वभाव हा भ्रमणप्रिय होता, पण ही भ्रमंती कशासाठी होती त्यांची? तर ज्ञान मिळविण्यासाठी होती,
सत्संगतीसाठी होती. जसं की ज्ञानदेव नामदेव हे दोन मित्र तीर्थयात्रेला निघाले तर कशासाठी गेले होते, ते देखील ज्ञानप्राप्तीसाठी आणि सत्संगतीसाठी ते दोघे जसे फिरले होते, त्याच परंपरेनुसार कबीर देखील भ्रमंती करतात, तीर्थक्षेत्राला काही गेलेले आहेत, तर त्याचा मुख्य उद्देश काय आहे, पुण्य प्राप्त करणं यापेक्षा ज्ञान प्राप्त करणं आणि सत्संगती प्राप्त करणं हाच याच्या पाठीमागचा उद्देश त्यांच्या तीर्थयात्रा करण्याच्या पाठीमागचा होता. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. कबीरांच्या गुरुच्या बद्दल काय सांगितलं गेलेलं आहे, तर कबीरांना 3 गुरु आहेत असं कबीरांच्या बद्दल सांगितलं गेलेलं आहे. हे 3 प्रकारचे मतप्रवाह गुरुच्या बद्दल सांगितले गेलेले आहेत. काही जणांनी असं म्हटलं की कबीरांनी कोणताही मानव गुरु केलेला नाहीये. एक मतप्रवाह काय सांगतो त्यांच्या गुरुच्या बद्दल, की कबीरांनी कुठल्याही मानवाला गुरु या रूपानं स्वीकारलेलं नाहीये. दुसरा मतप्रवाह असं सांगतो की कबीर हे शेख तकी या गुरुचे शिष्य होते. म्हणजे कबीरांचे गुरु कोण होते, दुसरा मतप्रवाह सांगतो की शेख तकी हे कबीरांचे गुरु होते. तर तिसरा मतप्रवाह सांगतो की कबीर यांचे गुरु हे रामानंद होते, म्हणजे रामानंदांचे कबीर हे शिष्य होते. आणि आपण जर बघितलं तर हे तिसरं मत रामानंदांचे शिष्य कबीर होते हेच अधिक संयुक्तिक वाटतं, कारण कबीर आणि रामानंद एकाच कालावधीमध्ये होऊन गेलेले आहेत आणि त्या रामानंदांचा काही ठिकाणी उल्लेखही काही ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतो आणि म्हणून कबीरांचे गुरु हे रामानंद होते. आता कबीरांच्या मृत्यूतिथीच्या बाबतीमध्ये देखील अशाच पद्धतीनं मतमतांतर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना एकूण 120 वर्ष आयुष्य मिळालं असं सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे किती वर्ष जगले कबीर, ते 120 वर्ष जगले असं सांगितलं गेलेलं आहे. म्हणतात की सिकंदर लोधी, रामानंद आणि गुरु नानक यांचे समकालीन कबीर होते. कबीरांच्या समकालीन कोण कोण आहेत, तर सांगितलं गेलेलं आहे की सिकंदर लोधी ज्यांनी अनन्वित छळ केला हे आपल्याला माहिती आहे, गुरु नानक आणि ज्यांना गुरु म्हणून त्यांनी स्वीकारलं ते रामानंद, हे समकालीन असल्याचं वर्णन त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून त्यांच्या मृत्यूबद्दल जास्तीच अधिकचा निकटचा अधिकचा जर आपल्याला उत्तर शोधायचं झालं तर संवत 1575 त्यांचा मृत्यू झालेला आहे. ह्या मताला अनेक जणांनी दुजोरा दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. आपल्याला माहिती आहे की जन्मभर कबीर काशीत राहिले, परंतु मृत्यूच्या वेळी मात्र ते मगहरला गेलेले आहेत असं सांगितलं जातं. का गेले असतील मगहरला, तर त्या कालावधीमध्ये अशी श्रद्धा होती की काशीला मरण पावलं की त्या माणसाला मोक्ष मिळतो आणि मगहरला मरण पावलं की तो माणूस नरकामध्ये जातो. तर ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी मुद्दाम कबीर आयुष्यभर काशीमध्ये राहिले, पण मृत्यूच्या पुढे पुढे ते मगहरला गेलेले आहेत आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला असं या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. ज्यातून त्यांना या प्रकारची अंधश्रद्धा मला मान्य नाही आहे हा संदेश एका अर्थानं तत्कालीन समाजाला द्यायचा होता असं जर म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाहीये. त्यांनी स्वतःच लिहिलंय की सकल जन्म शिवपुरी गवाइये, सकल जन्म शिवपुरी गवाइये, मरती बार मगहरी उठधाइये, मरती बार मगहरी उठधाइये, बहुत बरस तप किया काशी, बहुत बरस तप किया काशी, मरण भैया मगहर को भासी, मरण भैया मगहर को भासी असं त्यांनी या ठिकाणी स्वतःच मी जन्मभर काशीमध्ये राहिलो पण मृत्यूच्या वेळेला मात्र मी मगहरला आलो अशा पद्धतीचा उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. आजही असं सांगितलं जातं की बस्ती जिल्ह्यातील मगहर येथे कबीराची समाधी आणि कबर आहे. आज आपण हे प्रत्यक्ष पाहू शकतो असंही आपल्याला या निमित्तानं म्हणावं लागतं. आता या कबीरांच्या चरित्रातल्या काही महत्वाच्या बाबी आपण पाहिल्याच्या नंतर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की या महापुरुषाला, या महात्म्याला, या संताला आयुष्यभर संघर्ष करावा लागलेला आहे. कशामुळं? कारण कबीरांनी सत्य, अहिंसा, मानवता या सिद्धांताच्या प्रचारासाठीच आपलं आयुष्य वेचलेलं आहे. कबीराचं मुख्य ध्येय कोणतं होतं? तर या समाजामध्ये सत्य प्रस्थापित झालं पाहिजे, अहिंसा प्रसारित झाली पाहिजे आणि मानवता निर्माण झाली पाहिजे
या सिद्धांताच्या प्रचारासाठी त्यांनी बाह्याडंबराचा विरोध केलेला आहे. बाह्य आडंबर, ज्याला मुक्ताबाई म्हणाले बघा, वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू. याला बाह्याडंबर म्हणतात. वरचे म्हणजे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे, याला बाह्याडंबर असं म्हणतात. आणि या बाह्य आडंबराच्या विरोधामध्ये कबीर सतत लढत आलेले आहेत. त्यांना या समाजामध्ये सत्य, अहिंसा आणि मानवता प्रस्थापित करायची आहे. आणि म्हणून या बाह्याडंबराच्या विरोधामध्ये कबीर आयुष्यभर संघर्ष करत राहिलेले आहेत. कबीर हे स्पष्ट वक्ते होते. तुम्हाला माहिती आहे, ते म्हणाले की कबीरा खडा बाजार में लिया लकोटा हात, जो घरदारे अपना चले हमारे साथ. कबीरांनी स्पष्ट सांगितलं की या रूढी परंपरा, ज्या चुकीच्या पद्धती दोन्ही धर्मामध्ये, हिंदू आणि मुस्लिम धर्मामध्ये चालू आहेत, त्याच्या विरोधामध्ये मी लढणार आहे. आणि हे लढत असताना एकटाच बाजारामध्ये लकुटा घेऊन, हा लाकूड घेऊन उभा आहे. ज्याला यायचंय त्यांनी आमच्या सोबत यावं, ज्याला यायचं नाही ते नाही आले तरी चालतील. हा स्पष्ट वक्तेपणा कबीरांच्याकडं आपल्याला पाहायला मिळतो. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मातल्या ढोंगांच्या वरती प्रखर प्रहार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि असं करणाऱ्या माणसाला शत्रू असणं साहजिक आहे. आणि म्हणून कबीरांना त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक शत्रू, मग ते हिंदू मधले असतील, मुस्लिमामधले असतील, त्या शत्रू असलेले आपल्याला पाहायला मिळतात. पंडित आणि मौलवी हे दोघेही त्यांच्यावर नाराज होते, कारण त्यांचा सगळा धर्माचा व्यवसाय या पंडित आणि मौलवींनी केलेला होता, जो कबीरांना मान्य नव्हता. आणि म्हणून एका अर्थानं आपल्या पोटावरतीच पाय देण्याचं काम हा कबीर करतोय. म्हणून इकडं मुस्लिम धर्मातले मौलवी आणि हिंदू धर्मातले पंडित दोघही कबीरांच्या वरती नाराज असलेले आपल्याला दिसून येतात. यांच्या विरोधामध्ये देखील त्यांना संघर्ष करावा लागलेला आहे. अंधविश्वास व व्यर्थ कर्मकांडाचा विरोध कबीरांनी केलेला आहे. केवळ लोककल्याणाच्या उद्देशांनी त्यांनी दोन्ही धर्मातील उणिवा दाखवून देण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. कबीरांच्या कार्याचं महत्व विशद करत असताना आचार्य डॉक्टर हजारी प्रसाद द्विवेदी त्यांच्याबद्दल जे सांगतात ते अत्यंत महत्वाचं आहे. डॉक्टर हजारी प्रसाद द्विवेदी म्हणतात, खरं सांगायचं तर आजपर्यंत हिंदी साहित्यामध्ये इतका जबरदस्त व्यंग्य लेखक जन्माला आला नाही. काय म्हणतात ते? खरं सांगायचं तर आजपर्यंत हिंदी साहित्यात इतका जबरदस्त व्यंग्य लेखक जन्माला आला नाही. त्यांची स्पष्ट प्रहार करणारी भाषा, काही न सांगता सर्व काही सांगून जाणारी शैली, अत्यंत साधा पण बोचणारा उपहास अनन्यसाधारण आहे. असं त्यांच्या कार्याचं कौतुक या ठिकाणी आचार्य हजारी प्रसाद द्विवेदी करताना दिसून येतात. आणि म्हणून असे आहेत हे कबीर, आपल्याच मस्तीमध्ये जगणारे, भक्तांच्या समोर निरीच्छ, ढोंगी लोकांसमोर प्रखर मनाने, शुद्ध बुद्धीने, दुरुस्त, आतून कोमल पण बाहेरून कठोर, जन्माने अस्पृश्य पण कर्माने वंदनीय, अशा पद्धतीचं विलक्षण असं व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा कबीर आहेत. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यांना यासोबतच आर्थिक परिस्थितीशी देखील संघर्ष करावा लागलेला आहे. स्वतः कबीर सांगतात, माझ्याजवळ केवळ हरिनाम रूपी धन आहे, तेच मी जपून ठेवलेलं आहे, बाकी माझ्याकडे कुठलंही धन नाहीये. सिकंदर लोधी न त्या कालावधीमध्ये त्यांना अनेक प्रकारचे त्यांच्यावर अत्याचार केले, त्याला अनेक प्रकारचा त्रास दिलेला आहे. या सिकंदर लोधीशी, या राजकर्त्याचे जे देखील कबीरांना संघर्ष करावा लागलेला आहे. सिकंदर लोधीने किती जरी त्यांच्यावर अन्याय अत्याचार केले तरी ते सगळे त्यांनी हसत हसत सहन केलेलं आपल्याला दिसून येतात. स्वार्थी लोकांनी केलेल्या अपमानाची व उपहासाची बिलकुल या ठिकाणी काळजी कबीरांनी केलेली आपल्याला दिसत नाहीये. आणि इतकं सगळं करत असताना देखील कबीरांकडे कुठल्याच प्रकारचा अहंकार आपल्याला पाहायला मिळत नाहीये. हे मात्र खरं आहे की कबीर लौकिक दृष्टीनं कुठल्या शाळेत गेलेले नाही आहेत. ते अशिक्षित म्हणजे अनपढ आहेत. त्यांनी अक्षराची ओळख त्यांना झालेली नाहीये. त्यांच्यामुळे ते असं म्हणाले, मसी कागद छो नाही, असा प्रकारचा उल्लेख त्यांनी स्वतः केलेला आहे. तरी परंतु कबीर हे अत्यंत सज्ञानी अशा पद्धतीचं शहाणं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे आपल्याला पाहावं लागतं. आणि म्हणून त्यांनी स्वतः ग्रंथ लिहिलेले नाही आहेत. ते जे काही बोलत राहिले त्या शिष्यांनी त्यांचं सगळं बोलणं संग्रहित करून त्याच्यातनं ग्रंथ निर्मिती झालेली आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे.
त्यांच्या त्यांच्या साहित्याच्या संबंधानं जर विचार करायचा ठरवला तर असं सांगितलं जातं की कबीर वाणीच्या प्रकाशित संग्रह डॉक्टर रामकुमार वर्मांनी संपादित केलेला संत कबीर आणि डॉक्टर श्यामसुंदर दासांनी संपादित केलेली कबीर ग्रंथावली हे दोन ग्रंथ अत्यंत महत्वाचे ग्रंथ कबीर चरित्राच्या संबंधानं मानले गेलेले आहेत. कोणते कोणते ग्रंथ आहेत? डॉक्टर रामकुमार वर्मांचा संपादित केलेला संत कबीर आणि डॉक्टर श्यामसुंदर दासांनी संपादित केलेला कबीर ग्रंथावली हे दोन ग्रंथ अत्यंत प्रमाणभूत असे कबीरांच्या चरित्राच्या संबंधानं रचनांच्या संबंधानं मानले जातात. हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. कबीरपंथी जे लोक आहेत ते बीजक याला अत्यंत महत्वाचं स्थान देतात. महाकवी अयोध्या सिंह उपाध्याय हरियोद्ध यांनी संपादित केलेला कबीर वचनावली हा ग्रंथ देखील कबीरांच्या जीवन चरित्रावरती प्रकाश टाकणारा अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर डॉक्टर पारसनाथ तिवारींनी संपादित केलेला कबीर ग्रंथावली आणि दुसरा आहे विचारदासांनी संपादित केलेला कबीर बीचक हे दोन ग्रंथ देखील अत्यंत महत्वाचे मानले गेलेले आहेत. कबीरांच्या ग्रंथांची संख्यांच्या संबंधाने अनेकांची अनेक आहेत. विल्सन नावाचा विद्वान असं म्हणतो की कबीरांनी एकूण 8 ग्रंथ लिहिलेले आहेत. वेस्टकॉट साहेबांनी सांगितलंय की कबीरांचे एकूण 82 ग्रंथ आहेत. मिश्र बंधूंनी सांगितलं की कबीरांचे 75 ग्रंथ आहेत. रामदास गौडनी 71 सांगितले आहेत. डॉक्टर रामकुमार वर्मांनी 61 सांगितलेले आहेत आणि नागरी प्रचारिणी सभा यांनी 130 ग्रंथ अशा पद्धतीनं कबीरांच्या ग्रंथांच्या बद्दलचा विचार देखील केला गेलेला आपल्याला दिसून येतो. आता कबीरांनी कशा पद्धतीचं लेखन केलं, त्या लेखनामध्ये कशावरती कठोर प्रहार केले आणि कुठल्या गोष्टीला महत्त्व दिलं, हे जर आपण या व्हिडिओमध्ये पाहत बसलो तर व्हिडिओ आणखीन विस्तारित होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या श्रवणाची क्षमता आणि वेळेचं मूल्य लक्षात घेऊन केवळ कबीर चरित्रातल्या या काही ठळक गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये इथे पाहिलेल्या आहेत. त्यांच्या कार्याच्या संबंधानं त्यांच्या जे काही दोहे त्यांनी लिहिलेले आहेत त्याच्या संबंधाने पुढच्या व्हिडिओमध्ये आपण निश्चितपणे काही सगळेचे सगळे तर काही आपण घेऊ शकत नाही आहेत, त्यांच्या रचनेतले काही महत्त्वाच्या दोह्यांचा विचार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूयात. या व्हिडिओमध्ये कबीरांचं संक्षेपानं जे काही आधारभूत ग्रंथांच्या माध्यमातून मला चरित्र सापडलं ते आपल्या समोर त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं ठेवण्याचा अल्पसा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी आपण सगळ्यांनी शेवटपर्यंत कबीरांचं चरित्र ऐकण्यासाठी श्रवणासाठी वेळ दिलात त्याबद्दल आपल्या सर्वांच्या प्रती मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि कबीरांनी जसा आपल्या आयुष्यामध्ये संघर्ष केला, जात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन मानवतेसाठी कार्य केलं, त्याच्यातला एखादा का असेना गुण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला उतरवता येईल का याचं आत्मभान आणि आत्मपरीक्षण त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं, या व्हिडिओ श्रवणाच्या निमित्तानं, त्यांचं चरित्राचं अवलोकन करण्याच्या निमित्तानं माझ्यासह आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावा अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा महात्मा कबीर यांच्या प्रतिमेला आणि विचारांना मनपूर्वक नमन करून या ठिकाणी विनम्र अभिवादन करून या व्हिडिओला पूर्णविराम देतो. नमस्कार.